गणेशोत्सवासाठी नवी मुंबई वाहतूक शाखा सज्ज. पळसपेठ हॉटेल धाबा व्यावसायिकांची बैठक संपन्न. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुरक्षित आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी नवी मुंबई वाहतूक शाखेने तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने पळसपे वाहतूक शाखेच्या वतीने गोवा महामार्गावरील हॉटेल आणि धाबा व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. महामार्गालगत वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी योग्य पार्किंग व्यवस्था करण्याच्या सूचना व्यावसायिकांना देण्यात आल्या. यावेळी गणेश भक्तांच्या वाहनांसाठी शक्य त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी हॉटेल, धाब्यांवरील स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचेही स्पष्ट करण्यात आले. गणेशोत्सव काळात वाहन बंद पडल्यास वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेन, तर अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळण्यासाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. आजची बैठक आहे ती आगामी जो आपला गणेशोत्सव आहे त्या गणेशोत्सव 14 सप्टेंबरला आहे. यावेळेला शनिवार रविवार जोडून आलेला आहे आणि मुंबई गोवा रोड हा आपल्या नवी मुंबईच्या हद्दीमध्ये 00 पासून ते 16 किलोमीटरपर्यंत आहे, म्हणजे खारपाड्यापर्यंत आहे. याच्यामध्ये ज्या वेळेला इथे हॉटेल्स जवळजवळ 26 हॉटेल्स आहेत रोडला आणि हॉटेल्स असल्यामुळे या रोडला जेव्हा गणेश भक्त जातात त्यावेळेला हॉटेल्सला थांबत असतात आणि हॉटेल्सला थांबल्यानंतर तिथे बरीचशी वाहतूक कोंडी होत असते. तर त्या अनुषंगाने ती वाहतूक कोंडी होऊन जे गणेशोत्सव जातात रोडने त्यांना सुखकर आणि व्यवस्थित जावेत आणि कुठली वाहतूक कोंडीला त्यांना त्रास होता कामा नये या अनुषंगाने त्यांना नियोजन करण्याबाबत त्यांनी मीटिंग घेण्यात आली होती. त्याच्यामध्ये त्यांना आम्ही वॉर्डन्स नेमायला सांगितलेले आहेत. वॉर्डन्स नेमल्यानंतर त्यांना आम्ही प्रशिक्षण देण्याचंही सांगितलेलं आहे. त्यानंतर काही म्हणजे त्यांचे वॉशरूम्स आहेत ते वॉशरूमही जनरल पब्लिक जर आलं तर त्यांनाही यूज करण्यासाठी त्यांना ते द्यावेत, ते करावेत. परत काही त्यांच्या समोर हॉटेलच्या समोर त्यांनी लाईट्स वगैरे लावावेत जेणेकरून रस्त्यावरही लाईट होऊन जाईल, त्याचा उपयोग होईल. काही बरेचसे वाकडा तिकडा आहे त्यामुळे आम्हाला वॉच म्हणजे लांबचं दिसावं किंवा हे करावं आणि जेणेकरून तिथे कुठल्याही प्रकारे वाहतुकीचा अडथळा झाला असेल, हे झाला असेल तर पटकन आमचे अंमलदार पोचावेत. त्या वॉच टॉवरवर PS सिस्टीम असेल, लाईटची व्यवस्था असेल, अशा पद्धतीने सगळं नियोजन आमचं चाललेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांना कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नये या अनुषंगाने आम्ही तसंच CFSना पण आम्ही बोलवलं होतं. CFSच्या आम्ही आता अध्यादेश शिकतो की वाहतूक त्यांना अवजड वाहने बंद केली जातात, मग ती बंद केली जाते त्यांनी कुठलेही त्या वेळेत किंवा याच्यामध्ये कुठली वाहनं सोडू नयेत असंही त्यांना अपील करण्यात आलेलं आहे. आम्ही नियोजन आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते नियोजन व्यवस्थित करणार, म्हणजे बसण्यासाठी वगैरे ते आम्ही करणार आहोत. साहेब बोलले त्या पद्धतीने आम्ही सगळं काही करणार आहोत. संस्थेले वगैरे आमचे यूज त्यांना करायला देणार होतं, हॉटेलचं व्यवस्थित स्वच्छ वगैरे ठेवणार ते एकदम. पार्किंगसाठी पण आम्ही एक्स्ट्रा वॉचमॅन वगैरे ठेवणार, नियोजन कटिबंध आम्ही करणार ते. वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात राहणार असून प्रवाशांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांच्यासह हॉटेल धाबा व्यावसायिक उपस्थित होते. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.